नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय। सुनीता काव्याला म्हणते की आता तुझा खेळ संपलाय। या पेनड्राईव्ह मधला सीसीटीव्ही फुटेज आता मी मालिनीला दाखवून तिला तुझा खरा रंग दाखवणार आहे। तर इकडे काव्या खूपच घाबरलेली असते। तर आता सुनीताने लॅपटॉपवर जे आहे तो व्हिडिओ जो आहे तो सुरू केलेला असतो। तर त्या व्हिडिओमध्ये आता क्लिअरली काव्यासोबत जीवा दिसत असतो। पण महत्वाचं म्हणजे आता मालिनी त्या लॅपटॉपकडे बघतच नसते। ती रागातच सुनीताकडे बघते आणि तो लॅपटॉप बंद करून टाकते। तर इकडे सुनीता म्हणते की अगं मालिनी, तू हे काय करतेस? मालिनीने आता पेनड्राईव्ह काढलेला असतो। तर इकडे सुनीता म्हणत असते की अगं एकदा सीसीटीव्ही फुटेज बघ, तुला तुझ्या सुनेचे चाळे कळतील। तर काव्याबद्दल असे वाईट शब्द वापरल्यामुळे आता मालिनीला खूप राग येतो। ती सुनीताच्या थोबाड फोडते। मालिनी म्हणते की या घरच्या लक्ष्मीबद्दल असं बोलताना तुला लाज कशी वाटली नाही, आणि तुझी एवढी हिंमत झाली की तू माझ्यासमोर माझ्या काव्याला काही बोलशील। तर सुनीता बोलत असते की तुला मला मारायचं आहे तर मार, पण एकदा हा व्हिडिओ बघ। तर इकडे मालिनी म्हणते की तू एकही शब्द काढू नकोस तोंडातून। या अगोदर फक्त तुझ्या बोलण्यामुळे मी माझ्या काव्यावर हात उचलला होता, पण ती चूक मी पुन्हा करणार नाहीये। माझ्या दोन्ही सुना 100 नंबरी सोनं आहेत। माझी सून चुकीचं वागली याचा अर्थ असा नाही की सगळ्या सुना चुकीच्या आहेत। काव्या माझी सून नसून माझी मुलगी आहे असं म्हणते, आणि आता तो पेनड्राईव्ह ती फेकून देते आणि फोडून टाकते। तर मित्रांनो, आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे, पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।